नागपूरमध्ये इच्छुक उमेदवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला आले। रामटेक पारशिवनी या मतदारसंघातील इच्छुकांनी त्यांची भेट घेतली। नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत। स्वबळावर निवडणूक लढण्याची इच्छुकांनी मागणी केलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतींची निवडणूक आहे। विदर्भात महायुती आणि महाविकास आघाडी संदर्भात अजूनही स्पष्टता आलेली नाही। आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते आणि या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपूर्वी जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आपल्या नेत्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। सध्या आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी आणि येथे जे आहेत ते रामटेकमध्ये असतील, रामटेक नगर परिषद किंवा पारशिवनी नगरपंचायत येथील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भेटण्यासाठी आलेले आहेत। इच्छुक उमेदवार देखील आहेत। तुम्ही कुठून आले आहेत आणि कुठून इच्छुक आहात? मी पारशिवनीवरून आले आहे आणि पारशिवनी नगर पंचायतवरून आणि इच्छुक तिथूनच आले आहे। पण आम्ही शेवटी पक्ष जो आदेश देईल आम्हाला। काय म्हणणं घेऊन इथे आलेले आहेत किंवा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत नेत्यांचा उमेदवारीसाठी? हो, ते तर आहेच, त्याच्याकरता तर आलोच आहे। तुम्ही इच्छुक उमेदवार आहात? हो, मी रामटेक नगर परिषद। काय रामटेक नगर परिषदेमध्ये सध्या म्हणजे तिथले जे मंत्री आहेत, आशिष जयस्वाल देखील आहे, शिवसेना देखील आहे, महायुती म्हणून देखील आहे। तुम्हाला काय वाटतं, महायुती म्हणून सामोरं जायला पाहिजे की स्वबळावर तुम्ही लढा? नाही, आमचे जे वरिष्ठ जे आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। आतापर्यंत आम्ही त्यांचा जो निर्णय होता तो आम्ही मान्य केलेला आहे। काय सांगाल, कुठून आलेत तुम्ही आणि कुठले उमेदवार? मी रामटेक नगर परिषद मधून आलेली आहे। मी पार्टीची पदाधिकारी आहे। साहेबांसोबत भेटून काही चर्चा करायची आहे आम्हाला निवडणुकीबाबत। काय मार्गदर्शन देतात साहेब, तसं म्हणजे परस्पर काही पर्सनल चर्चा आहे ते सर्व करायला आलो आम्ही। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करतायत, तुम्ही कधीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणार? काही पक्षाशी बोलणं झालंय? उमेदवारी तुम्ही इच्छुक असल्याचं सांगितलं? हो, सांगितलं इच्छुक वगैरे हो झालंय कालच झालंय। हो, मी शहर अध्यक्ष आहे रामटेक। सरांच्या मात्र मार्गदर्शन घ्यायचं आहे, बस तेवढंच। आणि पक्ष जो निर्णय देईन त्याला आमचा पाठिंबा राहील, बस। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।